नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 2024 मध्ये जो क्वेश्चन पेपर आला होता मागच्या वर्षी स्कॉलरशिपचा, तो पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल 50 क्वेश्चन असतात. इंग्लिशचे, ठीक आहे ना, इंग्लिशचे 25 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर मॅथ्सचे 50 असतात. ठीक आहे. तर आपण इंग्लिश तर करत नाहीये. ठीक आहे. इंग्लिश तुम्ही स्वतः करू शकता, एवढं काही टफ नाहीये इंग्लिश. ठीक आहे. आपण मॅथ्स करूया. ठीक आहे. मॅथ्सचे 50 क्वेश्चन आज आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. ठीक आहे. आणि मी प्रयत्न थोडा फास्ट करायचा करणार आहे. थोडं तुम्ही पण फास्ट ग्रास्प करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर पहिला क्वेश्चन नंबर 26 बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स. पहिला आहे क्युबॉइड इज 3 डायमेन्शनल. ठीक आहे. क्युबॉइड 3 डायमेन्शनल असते. 3 डायमेन्शन म्हणजे कसं असते बघा. जसं आता हे क्यूब आहे, स्क्वेअर आहे, हे 2 डायमेन्शन आहे, कारण याच्यामध्ये लेंथ आणि ही हाईट दिलेली आहे. ठीक आहे. पण क्यूब जो असतो ना, क्यूब किंवा क्युबॉइड दिलेला आहे, क्यूब नाही आहे. क्युबॉइड जो असतो ना, त्याच्यामध्ये लेंथ पण असते. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारचं कुठलाही असा बॉक्स जो असतो ना, बॉक्स सारखा, तो क्युबॉइड असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन असतात ना, 3 डायमेन्शन. एक डायमेन्शन इकडे पण असतो बघा, मागच्या साईडचं डायमेन्शन. हे याच्यामध्ये हाईट असते, लेंथ असते आणि याची विड्थ असते. ठीक आहे ना. त्याला म्हणून 3 डायमेन्शन म्हणतात. तर क्युबॉइड इज 3 डायमेन्शनल, बरोबर आहे. क्युबॉइड हॅज 12 एजेस, बरोबर आहे. हे बघा असे एजेस, याला एज म्हणतो आपण. तर इथे बघा हे 4 एजेस इथं झाले, खालचे 4, इकडचे 4 है ना, आणि इकडचे 4, असे टोटल 12 एजेस असतात त्याला. ठीक आहे. ऑल सरफेसेस ऑफ क्युबॉइड आर स्क्वेअर इन शेप. हे जो आहे थर्ड नंबरचा स्टेटमेंट रॉंग आहे, कारण क्युबॉइड जो असतो ना, तो रेक्टँग्युलर शेप पासून तयार झालेला असतो. आणि ज्यांचे सगळे साईड एकसारखे असतात, ज्यांचे सगळे सरफेस एकसारखे असतात ना, तो क्यूब असतो असा. सॉरी, क्यूबचे जे साईड्स असतात ना, ते सगळे एका साईजचे असतात. ठीक आहे ना. तर हा जो आहे थर्ड नंबरचा जो आहे याच्यामधला स्टेटमेंट, तो रॉंग आहे. ठीक आहे. लेंथ, ब्रेथ अँड हाईट ऑफ अ क्युबॉइड कॅन बी मेजर्ड, बरोबर आहे. तर याचा येतो आन्सर नंबर 3. क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर नंबर 3 जो आहे तो रॉंग स्टेटमेंट आहे. ओके. चला नेक्स्ट बघूया 27 नंबरचा. हाऊ विल यू राईट 22,250 इन इंटरनॅशनल नंबर सिस्टम. इंटरनॅशनल नंबर म्हणजे जे आपण लिहितो ना नंबर्स, 1 2 3, हे इंटरनॅशनल नंबर आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर हे 1 2 3 हे काय आहे, देवनागरी आहे. आणि हे कुठले नंबर आहे, हे रोमन नंबर्स आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर सोपं आहे. किती आहे, 22,000. क्वेश्चन नंबर 27 हे कोणी पण लिहू शकते. 22,000 है ना. त्याच्यानंतर 250 हे लिहायचं आहे. याचा आन्सर नंबर येतोय आन्सर 4. आन्सर नंबर येतोय 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 28. व्हॉट इज द पॅरिमीटर ऑफ द ऍडजसेंट फिगर. इथे एक अशी फिगर दिलेली आहे बघा. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे एक अशी फिगर दिलेली आहे. थोडं कमी जास्त होतंय आपल्या, जाऊ द्या. हे बघा, हे 6 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर हे 2 सेंटीमीटर आहे. हे 4 सेंटीमीटर आहे. हे 2 सेंटीमीटर दिलेलं आहे. हे पण 2 सेंटीमीटर दिलं आहे. याला पण 2 सेंटीमीटर दिलं आहे. हे 2 सेंटीमीटर दिलं आहे आणि हे 2 सेंटीमीटर दिलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, पॅरिमीटर काढायचंय. पॅरिमीटर म्हणजे काय होते, इथून चालू करायचं, कुठल्याही एका पॉइंट वरून चालू करायचं है ना. आणि ही जी सगळी जी लेंथ आहे ना, ही सगळ्यांची टोटल करत जायचं. ठीक आहे. ह्या पॉइंटवरून चालू केलं तर इथपर्यंत, इथून सुरू करून
पूर्ण इथपर्यंत जी काही टोटल लेंथ येईल ती याची पॅरामीटर होणार. तर इथं बघा आता गडबडमध्ये माहितीये का, हे बघा मी पण पहिले एक्सरसाइज केलं होतं. 6+2+4+2+2+2+2+2 झालं, माझं पॅरामीटर आलं. पण इथं लक्ष ठेवा, जरा व्यवस्थित बघा. इथे बघा प्रत्येक साईडची लेंथ नाही दिलेली आहे. याची दिली आहे 6 आणि ह्या साईडची लेंथ दिली आहे, पण ही नाही दिली. ही किती असेल? ही आणि ही लेंथ सेम आहे, तर ही पण 2 आहे, लक्षात ठेवा. हा, त्याच्यानंतर हिची लेंथ दिली आहे, याची लेंथ दिली आहे, ह्याची लेंथ दिली पण याची दिली आहे का? नाही, मग ही पण 2 आहे. त्याच्यानंतर हिची दिली आहे, हिची दिली आहे, हिची लेंथ नाही दिली आहे, हे पण 2 आहे. ही लेंथ दिली आहे, ही पण 2 आहे. हा, ही लेंथ. त्याच्यानंतर इकडं ह्याची लेंथ दिली आहे पण ह्याची नाही दिली है ना, तर याची 2 आहे, हे पण 2 आहे. आणि याची किती असेल? हे 6 आहे आणि है ना, हे पूर्ण 6 आहे आणि हे बघा हे 2 आहे. तर 6 - 2 म्हणजे हे किती असेल? 4. आता बघा सगळ्यांचे लेंथ आले आपल्याकडे. याच्यामध्ये बरेचसे लेंथ मिसिंग आहे. ह्या फिगरमध्ये बरेचसे लेंथ मिसिंग आहे. तुम्ही ते व्यवस्थित बघा आणि एक्झाम मध्ये पण असं काही क्वेश्चन आला तर फास्ट करायच्या याच्यामध्ये चुकवायचं नाही. एकदा नीट बघायचं की काय काय दिलेलं आहे, बरोबर दिलंय की नाही. आता याची टोटल करायची आपल्याला, है ना. तर आपण इथं बघा सरळ सरळ 2चा एक टेबल रीड करू. बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, है ना. 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20 आणि 2 11 जा 22. पहिले तर हे 22 वाले सगळे 2 सेंटीमीटर वाले. त्याच्यानंतर 4 सेंटीमीटर वाले 2 आहेत. हे बघा 4 + 4 म्हणजे 8 आणि एक 6 सेंटीमीटर वाला आहे. ठीक आहे, याची सगळ्यांची टोटल किती होते बघा? 8 + 2 10 + 6 16, 1 कॅरी ओव्हर झालं 36. तर याचा आन्सर येतो 36 सेंटीमीटर. आन्सर नंबर 2. ठीक आहे, गडबडीत फक्त याची टोटल करू नका. जेवढं दिलंय, हा, जेवढं दिलंय ते किती दिलंय बघा? 2 1 जा 2, 1 2 3 4 5 6 म्हणजे 12. 12 हे दिलेलं आहे आणि हे 10 म्हणजे होते 22. आणि याच्यामध्ये 22 आन्सर तर नाहीच आहे. ठीक आहे ना. जर असं नसला आन्सर ना, तर एकदा क्वेश्चन बघायचं की याच्यामध्ये काय राहिलंय आपलं, है ना. है ना, 1 2 3 4 5 6 6 चे 12 होणार आणि हे 6 + 4 10 बरोबर आहे, है ना. 22 याच्यात आन्सरच नाहीये, है ना. तर गडबडमध्ये असं काही करू नका. व्यवस्थित बघा. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. चला नेक्स्ट बघूया. Next question है question number 29. Dilip purchased a motorcycle for rupees 35,900. He spent rupees 3,780 on its repairs. After some days, he sold the motorcycle for rupees 40,750. How much profit did he make in this transaction? तर त्यांनी दिलीप नावाचा एक व्यक्ती आहे. 29 नंबरचा क्वेश्चन. त्यांनी काय केलं? 35,900 मध्ये एक बाईक घेतली. त्याच्यामध्ये 3,780 रुपीज काय केले त्यांनी? रिपेअरिंगला खर्च केला. म्हणजे त्याला टोटल त्याची कॉस्ट प्राइस किती झाली? 8 9 + 7 16, 1 कॅरी ओव्हर 6 + 3 9 आणि हे 3 39,680 रुपीज त्याची झाली परचेस प्राइस. आणि काही दिवसांनी त्यांनी काय केलं? 40,750 रुपीजला सेल करून टाकलं त्यांनी, है ना. मग सेलिंग प्राइस जास्ती आहे आणि त्याची कॉस्ट प्राइस कमी आहे, तर म्हणजे प्रॉफिट झाला असेल त्याला. तर किती प्रॉफिट झाला बघूया आपण. सेल SP मधून CP मायनस करून द्यायचं. ठीक आहे, तर किती येते बघा? 15 - 8 केले तर 7, है ना. हे झालं 6 म्हणजे 0 होणार, है ना. इथं आता 49 - 40 - 39 म्हणजे 1 आहे की नाही. तर 1070 त्याचा येतोय आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1 काय झालंय? त्याला प्रॉफिट झालाय. हा काय आहे त्याचा? प्रॉफिट. किती रुपीचा? 1,070 रुपयाचा त्याला प्रॉफिट झालाय. ठीक आहे, सोपं आहे, कळालं असेल. हे कॉस्ट प्राइस झाली त्याची. एवढ्याला बाईक घेतली, एवढे खर्च केले रिपेअरिंगला, त्याची कॉस्ट प्राइस एवढी झाली. ठीक आहे, त्यांनी एवढ्याला विकली म्हणजे हे सेलिंग प्राइस आहे. कॉस्ट प्राइस मायनस केली तर त्याला प्रॉफिट मिळाला 1070 रुपीज, है ना. 1070
अँड 70 रुपीज. चला नेक्स्ट बघूया आता. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा आता. At a ration shop, 85 sacks of wheat, 50 sacks of rice and 15 sacks of tur dal was available for sale. If every sack contained 40 kg of grains, how much grains in kilograms were available for sales? खूप सोपं आहे बघा. 85 सॅक्स आहे कशाचे? व्हीटचे. 50 सॅक्स कशाचे आहे? राईसचे. आणि 15 सॅक कशाचे आहे? तूर डाळचे. आणि प्रत्येक सॅक जी आहे ती 40 kg आहे. ठीक आहे, 40 kg आहे. तर टोटल ग्रेन किती आहे? टोटल किती केजी ग्रेन शॉप मध्ये अवेलेबल आहे सेल करायला? तर हे बघा, ह्या सगळ्यांचं हे करायचं, याचं मल्टिप्लाय करून टोटल करून जायचं. 4 5 जा 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 4 8 जा 32 आणि 2 34. ठीक आहे, आणि हे एक 0 है ना. 4 5 जा 20 चे 0, 2 कॅरी ओव्हर झालं. 4 8 जा 32 प्लस 2 34. ठीक आहे, हे किती झाले? 5 4 जा 20 आणि 2 0. ठीक आहे, हे किती झाले? 15 4 जा 60 आणि 1 0. म्हणजे टोटल किती झाले बघा. आता हे केजी, हे सगळे केजी मध्ये येणार. का बरं केजी मध्ये येणार? कारण हे काय आहे? 40 kg 40 kg 40 kg आणि हे नंबर ऑफ सॅक्स आहे. ठीक आहे, तर टोटल किती ग्रेन अवेलेबल आहे? हे बघा, 0 हे 0, 4 प्लस 6 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 4 प्लस 2 6000 kg. तर आन्सर येतो याचा आन्सर नंबर 3. आन्सर येतोय आन्सर नंबर 3, 6000. फक्त 6000 लिहिलेलं आहे, 6000 kg है ना, त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. Which amongst greater than, less than or equal will be appropriate to fill in the boxes between the below given fractions? ठीक आहे, इथं फ्रॅक्शन दिलेले आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 31 मध्ये. 3/4, त्याच्यानंतर 6/8 आणि त्याच्यानंतर 7/9. ठीक आहे, आता तुम्हाला फ्रॅक्शनला जेव्हाही कम्पेअर करायचं असेल तर सगळ्यात पहिले त्याचं काय बघायचं? डिनोमिनेटर बघायचं. डिनोमिनेटर जर सेम असेल तर कम्पेअर करायला खूप सोपं जात आहे. तर आता आपल्याला काय करायला पाहिजे? याला सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे. ठीक आहे, तर इथं काय करू शकतो आपण बघा. हे सगळे नंबर असे आहेत की थोडं म्हणजे सगळ्यांचं कॉमन फॅक्टर एक कसं काढायला पाहिजे. हे बघा, मोठ्या 2चं आपण काढूया. 8 × 9 करून जे काही फॅक्टर येते ना, 4चं पण येते का बघू आपण. तर इथे बघा, याला काय करता येईल आपल्याला? ह्याला आपल्याला बदलायचं आहे. तर हे 8चं मल्टिप्लिकेशन करायचं दोन्हीकडे. तर 8 7 जा 56/72 होणार हे. ठीक आहे, आणि ह्याला 9चं हे करायचं मल्टिप्लिकेशन. 9 6 जा 54/72. आता याला 72 करायचं असलं तर कितीनी करावं लागेल माहितीये? 18 नी करावं लागेल. 18 4 जा 72 होतात आणि 18 3 जा 54. ठीक आहे, आता तुम्हाला काय दिसते बघा, सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम आहे. आता वरच्या नंबर कशा दिसतात? हे 2 नंबर कशा आहेत? इक्वल आहे. आणि ही नंबर याच्यापेक्षा छोटी आहे, लेस देन आहे. तर याच्यामधलं बघा कुठलं आहे? 4th नंबरचं जे ऑप्शन आहे, इक्वल आणि लेस देन, हे अप्रोप्रिएट पेयर आहे ते, है ना. त्याची सिम्बॉलची जी अप्रोप्रिएट पेयर कुठली येते? 4th नंबरची. त्याचा आन्सर कुठला येतोय? आन्सर नंबर 4. ठीक आहे, सोपा आहे, डिनोमिनेटर सेम करायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. (32) नंबरचा क्वेश्चन आहे. पिक आउट द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट्स. द प्रोडक्ट ऑफ एनी द प्रोडक्ट ऑफ एनी नंबर अँड 0 इज 0. बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही नंबर मध्ये
कुठलीही असू दे, 1 पासून 1000 lakh करोड 10 करोड कुठलीही पण असू दे ना, अब्ज पर्यंत कुठलीही नंबर असू दे, त्याच्यामध्ये जर तुम्ही जर समजा आपण आता एक्झाम्पल साठी 5 घेऊया, इंटू 0 केलं तर नेहमी 0 येणार. मग इथं कुठली पण नंबर असू दे, 100 असू दे, 1000 असू दे, 10,000 lakh 10 lakh काही पण असू दे, त्याला जर 0 नी मल्टिप्लाय केलं सगळं 0. ठीक आहे. तर म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ऑड नंबर विथ अदर ऑड नंबर रिझल्ट इन इवन नंबर. असं काही जरुरी नाही आहे. ठीक आहे ना. ऑड नंबर समजा एक ऑड नंबर आहे 3 आणि दुसरी पण ऑड नंबर आहे 3, तर त्याचा रिझल्ट नेहमी इवन येणार असं नाहीये. हे बघा, 3 3 9 इवन नाही येत, हे की नाही. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे. बाकी जे दोन स्टेटमेंट आहे ना ते पण बरोबर आहे. जसं मल्टिप्लिकेंट इंटू मल्टीप्लायर इज इक्वल टू 0. म्हणजे हे बघा, हे जे मल्टिप्लिकेंट आहे आणि हे मल्टीप्लायर आहे, त्याचं जर 0 आहे तर एक जो आहे मल्टीप्लायर जो आहे किंवा मल्टिप्लिकेंट जो आहे तो 0 असायला पाहिजे. म्हणजे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. फोर्थ स्टेटमेंट, व्हेन द सम डिजिट है ना, when the same digit appears at the ones place. ठीक है. Ones place in two numbers, then 8 will not appear in the ones place of their product. हे ह्याचं जे आहे ना, हे बघा तुम्ही इथून अंदाज लावायचं. हे बघा, सेम नंबर असेल, 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, काही पण नंबर असू दे. समजा आपण कुठली पण नंबर घ्या, जसं की आता 13 इंटू इथं परत 23 घ्या. ठीक आहे. तर जर याचा आपण जेव्हाही मल्टिप्लाय करू तर है ना, तर 3 3 किती येणार, इथं 9 येणार. ठीक आहे. कुठली पण नंबर घ्या तुम्ही, 1 घ्या, 2 घ्या, 4 घ्या. ठीक आहे ना. कधीच 8 नाही येणार. का नाही येणार माहितीये का? जे आपले हे 3 इंटू 3 म्हणजे काय झालं, 3 चा स्क्वेअर आहे की नाही. 3 चा स्क्वेअर, तर स्क्वेअर नंबर जे आहे ना, 1 2 3 4 5 6, हे बघा, 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, है ना. हे किती होते, 1 होते, याचा 4 होतोय, याचा 9 होतोय. ठीक आहे. याचा 16 होतोय. ठीक आहे ना. जर ह्या 1 2 3 पैकी कुठलीही सेम नंबर जर येत असेल युनिट प्लेसला, तर इथं कुठं 8 दिसतंय का आपल्याला? 8 नाही येत कधीच. एक तर 4 येणार, 9 येणार, आता 6 येणार. हे इथं कधीच 8 नाही येत. स्क्वेअर नंबर जे आहेत ना त्याच्यामध्ये 8 कधीच येत नाही. तर हा पण स्टेटमेंट ठीक आहे बरोबर आहे. फक्त सेकंड नंबरचा जो स्टेटमेंट आहे तो रॉंग आहे. तर याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 2. ठीक आहे. की कुठल्याही दोन ऑड नंबरचा जे मल्टिप्लिकेशन केलं तर इवन नंबर येते, तसं नाहीये, ऑड नंबर पण येते. ठीक आहे. चला चला नेक्स्ट आहे आता क्वेश्चन नंबर 33. 33 मध्ये दिला आहे, रोशनी नीडेड 1 hour 30 minutes टू ट्रॅव्हल फ्रॉम नागपूर टू वर्धा. ठीक आहे. शी टूक रेस्ट फॉर 15 minutes. त्याच्यानंतर शी कम्प्लिटेड वर्धा टू यवतमाळ डिस्टन्स जर्नी इन 1 hour 50 minutes. If Roshni had started from Nagpur at 10 in the morning, then at what time will she reach Yavatmal? ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय बघा, एक नागपूर टू वर्धा है ना, नागपूर टू वर्धा जायला किती वेळ लागतो? 1 hour and 30 minutes लागतात. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हा ना, जी रोशनी नावाची जी मुलगी आहे ती नागपूरहून निघाली, वर्धा यवतमाळला जायला निघाली आणि 1.5 तास लागते नागपूर टू वर्धा जायला. पण तिने काय केलं, इथे 15 मिनिटाचा रेस्ट घेतलाय. ठीक आहे. तिने काय केलं, 15 मिनिटाचा रेस्ट घेतलाय. मग तिला किती वेळ लागला असेल नागपूर टू वर्धा जायला? 1 hour 45 minutes. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धा टू यवतमाळ किती टाइम लागला तिला? 1 hour and 50 minutes लागले. ठीक आहे. म्हणजे टोटल तिला किती मिनिट्स लागले? नागपूर टू वर्धा
1 तास 45 मिनिटं आणि वर्धा टू यवतमाळ 1 तास 50 मिनिटं. म्हणजे टोटल वेळ किती लागला तिला? 145 प्लस 150. ठीक आहे ना. दोघांना ऍड करायचं 5. आता इथं बघा 4 प्लस 5 किती होतात? 9 होतात. हा ना. इथं 90 नाही येऊ शकत. तर इथले जे 60 आहे ना ते आपल्याला इकडं कॅरी ओव्हर होणार. म्हणजे 1 आवर इकडे कॅरी होऊन जाणार. मग 90 मधून 60 जर कॅरी ओव्हर झाले तर 30 राहणार. इथं 35 होणार. ठीक आहे. आणि इथं 3 आवर येणार. तर 3 आवर 35 मिनिट्स तिला टोटल लागले. एवढे आवर्स तिला लागले. कुठून? नागपूरवरून यवतमाळपर्यंत जायला. ठीक आहे. आता ती सकाळी किती वाजता निघाली होती? सकाळी 10 वाजता निघाली ती घरून. ठीक आहे. 10 वाजता निघाली आणि तिला 3 तास 35 मिनिटं लागले पूर्ण जर्नीला. तर टोटल तिला किती वाजता पोहोचली असेल ती यवतमाळला? 13:35. म्हणजे हे किती वाजले माहितीये का? हे आले 24 आवर्स मध्ये. है ना. तर याचं बघा 35 मिनिट्स पास्ट 1. ठीक आहे. 35 मिनिट्स पास्ट 1. हे 1 वाजला ना दुपारचा. है ना. 24 आवर्स क्लॉक मध्ये 13 म्हणजे दुपारचा 1. है ना. तर 1 वाजून 35 मिनिटाला ती यवतमाळला पोहोचली. ठीक आहे ना. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. 1 वाजून 35 मिनिटं. 35 मिनिट पास्ट 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34. इथे दिलेलं आहे की द लेबर चार्ज टू पेंट अ रेक्टेंग्युलर वॉल ॲट द रेट ऑफ ₹45 पर स्क्वेअर मीटर is ₹2700. If the length of the wall is 15 meter, what must be the breadth of the wall? आता इथे एक वॉल दिलेली आहे, रेक्टेंग्युलर वॉल. ठीक आहे. एक रेक्टेंग्युलर वॉल दिलेली आहे. त्याचं आपल्याला लेंथ दिलेली आहे 15 मीटर. है ना. पण ब्रेड्थ जी आहे ती नाही दिली आहे. ती दिली आहे समजा बी पकडून घ्या आपण. बी मीटर. ब्रेड्थ म्हणजे बी मीटर. ठीक आहे. त्याचा एरिया किती होणार? या रेक्टेंग्युलर वॉलचा एरिया किती होणार? लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे ना. म्हणजे किती होतो एरिया? 15 बी है ना मीटर स्क्वेअर. 15 बी म्हणजे काय? इथं नंबर नाही दिलेली आपल्याला, तर आपण हे बी लिहिलंय. ठीक आहे. बी फॉर ब्रेड्थ. 15 बी स्क्वेअर मीटर है ना, किंवा मीटर स्क्वेअर. ठीक आहे. दोन्ही सेम आहे. स्क्वेअर मीटर पण लिहू शकतो. तुम्हाला चला लिहायचं असेल तर असं पण लिहा. कन्फ्यूज नका होऊ. SQM स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता बघा इथं काय दिलेलं आपल्याला की त्याचा जो एका स्क्वेअर मीटरचा रेट किती आहे? हॅन्स 1 स्क्वेअर मीटर रिक्वायर्ड है ना किती? 45 रुपीज. मग आपला किती स्क्वेअर मीटर आहे? 15 बी स्क्वेअर मीटर ला किती रुपये लागणार? 45 इंटू 15 है ना बी स्क्वेअर मीटर. ठीक आहे. स्क्वेअर मीटर नाही येणार, रुपीज मध्ये येतो तो नंतर. ठीक आहे ना. हा स्क्वेअर मीटर कॅन्सल होतो. कारण तुम्हाला माहिती आहे ना इथं ही नंबर इंटू ही नंबर आणि डिवायडेड बाय 1 स्क्वेअर मीटर. आणि इथे पण स्क्वेअर मीटर असतो ना, तर हे दोन्ही स्क्वेअर मीटर कॅन्सल होतात. ठीक आहे. हे बेसिक रूल्स आहे मॅथ्सचे. हेच रूल आपल्याला माहिती असले तर मॅथ्स सोपं होते, नाहीतर खूप कठीण असते मॅथ्स. ठीक आहे. तर चला नेक्स्ट आहे 15 5 किती होतात? टेबल 20 पर्यंत पाठ करून घ्या, त्याच्याशिवाय जमणार नाही. 75. 15 5 75. ठीक आहे. कॅरी ओव्हर झाले 7. 15 4 60 प्लस 7 67. आणि हे बी. हे झाले. एवढे रुपीज आपल्याला लागणार आहे. आता आपल्याला अजून काय दिलेलं आहे की क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की ही जी अमाऊंट आहे ही किती आहे? 675 बी जी आहे ही अमाऊंट किती आहे? 2700 आहे. सो बी इज इक्वल टू किती होणार? 2700 डिवायडेड बाय 675. ठीक आहे. आता याला तुम्ही डिवाइड करून बघा. ठीक आहे. डिवाइड कशाने करणार आता याला पहिले? खूप मोठ्या मोठ्या नंबर आहे. याचे शॉर्टकट आपण बघूया.
ठीक आहे. मग मी व्हिडिओ बनवणार त्याच्यावर. पहिले आता आपण इथं 25 करून बघू. बघा 25 वन जा 25 है ना, 25 वन जा 25 किती राहिले 2 आणि 0 आलं म्हणजे त्याच्यावर डिवाइड होत नाही तर मग एक 0 लावा लागेल आपल्याला. परत एक 0 येणार तर 25 8 जा 200. हा, त्याच्यानंतर याला 25 जर हे केलं तर 25 2 जा 50 नंतर 1 7 आलं 55 7 जा. ठीक आहे. आता हे 27 बघा डायरेक्ट 27 वन जा 27 27 4 जा 108. तर याचा आन्सर येतोय 4 काय येणार आहे मीटर. ठीक आहे. बी जे आहे ना, बी म्हणजे 4 आणि एम म्हणजे मीटर. तर याची जी ब्रेथ आहे ती किती आहे 4 मीटर. म्हणजे याचा आन्सर कितला येतोय आन्सर नंबर 4. आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. थोडं आहेच कन्फ्युजिंग जरा, थोडं समजून घ्या व्यवस्थित. हे बघा जो तुम्हाला टफ वाटत असेल ना क्वेश्चन त्याला व्यवस्थित व्हिडिओला पॉज करा आणि व्यवस्थित समजून घ्या. नाही काही समजलं मला कमेंट करा, फोन करा, मी एक्सप्लेन करून देईल तुम्हाला. ओके. कारण मी इथं प्रयत्न करायला लागलो आपलं लवकर लवकर म्हणजे तुम्हाला पण एका मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला एक्झाम मध्ये. तर ते मला त्याचं हे आहे. ठीक आहे ना. चला बघूया नेक्स्ट बघूया. चला बोलत राहू तर अजून वेळ लागेल. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 35. इथे दिलेला आहे 12 kg. ठीक आहे. 12 kg आणि 1350 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच है ना. आता आपण दोघांनाही आता हे किलोग्राम आहे 1 ग्राम आहे दोघांनाही ग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया हा ना. किलोग्रॅम एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात 1000. तर डायरेक्ट 12,000 ग्रॅम होऊन जाणार आहे. आणि हे 1350 ग्रॅम हे दोन्ही ग्रॅम ग्रॅम झाले. आता ग्राम आणि हे पण ग्रॅम टोटल किती झाले बघा 3 है ना 13,350 ग्रॅम झाले. आता इथे आपल्याला परत याला केजी मध्ये कन्वर्ट करायचंय कारण खाली केजी मध्ये पण दिलेलं आहे आणि ग्राम मध्ये पण दिलेलं आहे. तर याला केजी मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर काय करावं लागेल डिवायडेड बाय 1335 डिवायडेड बाय 1000 करायचं. आता हे डिवायडेड बाय 1000 काय करायचं हे पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे ना. कारण हे बघा 1 ग्रॅम म्हणजे 1/1000 किलोग्राम. हे कसं येते माहितीये का हे याच्यातूनच येते. कशातून 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. हे तुम्ही कन्व्हर्शन शिका थोडस लक्ष द्या. हे आपण नाही देत लक्ष. म्हणजे आम्ही पण जेव्हा लहान होतो आम्ही पण दिले नाही तसे लक्ष म्हणून त्यावेळेस आम्हाला पण मॅथ्स टफ वाटत होतं. पण आता आम्ही लक्ष देतोय म्हणून आम्हाला येतंय है ना. हे तर 1 kg है ना 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg. 1/1000 kg इज इक्वल टू 1 ग्रॅम होतो. ठीक आहे ना. इथं 1/1000 म्हणजे इथं डिवायडेड बाय 1000 केलंय डायरेक्ट मी. ठीक आहे. आता इथं 3 0 आहे ना इथं 3 डिजिट नंतर एक डेसिमल लावून टाकायचं 13.350. आता बघा हे काय झालं हे किलोग्रॅम झालं. ठीक आहे. आता इथं बघा ऑप्शन मध्ये ग्रॅम पण लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे ग्रॅम नाही आहे हे किलोग्रॅम झालंय. आता त्याचा आन्सर नंबर येतोय आन्सर नंबर 3. चुकून आन्सर नंबर 4 नका लिहू. ठीक आहे. ही चूक होते. अशाच छोट्या छोट्या चुका होतात. गडबडमध्ये आपण बघत नाही काही नाही आणि पटकन आन्सर लावून टाकतो. ठीक आहे ना. व्यवस्थित बघायचं कुठला आन्सर आहे त्याचं. कारण ग्रॅम आणि किलोग्रॅम दोन्ही दिलेले आहे त्याच्यातलं करेक्ट आन्सर किलोग्रॅम येणार. ठीक आहे ना. कारण आपण हे ग्रॅम आहे याला आपण किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट केलंय. चला नेक्स्ट बघा. सॉरी मला दिसलं नाही क्वेश्चन. हे बघा आपण लास्ट जे क्वेश्चन केलाय ना ते क्वेश्चन नंबर 35 होता. 35 ते तुम्हाला क्वेश्चन दिसला नसेल इथं मी ते बुक वरती करायचं विसरलो. चला हे बघा इथं काही नाहीये. हे बघा 12 है ना केजी दिलाय ना तर 12 kg म्हणजे 12,000 ग्रॅम आणि हे 1350 ग्रॅम. टोटल किती झाले 13,350
हा ना, हे ग्रॅम आहे, याला किलोग्रॅम मध्ये बदलायचं. तर किलोग्रॅम मध्ये बदलायचं असेल तर डिवाइडेड बाय 1000 करायचं. 1000 केल्यावर 3 डिजिट नंतर डेसिमल येणार. तर 13.350 म्हणजे हे किती झालं, 13.350 किलोग्रॅम. मग याचा आन्सर आहे बघा, आन्सर नंबर 3. ठीक आहे, 4 नाही आहे. 4 जो आन्सर आहे तो चुकीचा आहे, ग्रॅम दिलेला आहे ते. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 आहे, योगेश रिसीव्ड ₹72 and 5 paise as interest on his deposits in bank. How will you write this in decimal form? है ना, 72 रुपीज 72 आणि 5 पैसा. ठीक आहे, आता बघा 72 रुपीजचा तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट 72 लिहिणार. 5 पैसे कसं लिहिणार, 72.5 लिहिणार, रॉंग होऊन जाणार. ठीक आहे, असं नाही लिहू शकत याला. मग 5 पैसेला लिहायचं कसं, 5 पैसेला कसं लिहायचं, तुम्हाला माहिती आहे की 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात, किंवा 100 पैसे म्हणजे 100 पैसे म्हणजे 1 रुपया होतो, 1 रुपी, है ना, माहिती आहे सगळ्यांना. 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपी. मग 5 पैसे इज इक्वल टू किती होणार, 5 पैसे इज इक्वल टू, हे बघा, हे 1 इंटू 5 अपॉन हे 100, है ना. तर 5 इंटू 1 म्हणजे 5च होणार. ठीक आहे, आता परत हे बघा, इथं 5 अपॉन 100 डायरेक्ट लिहायचं. हा, तर इथं बघा 1 आणि 2 0 आहे, तर 2 डेसिमल नंतर इथं तुमचं 2 डिजिट नंतर तुमचं डेसिमल येईल. तर 1 डिजिट तर हे झालं, दुसरं डिजिट नाही आहे, मग आपण इथं 0 घेत असतो. ठीक आहे, यार इथं नाही घ्यायचं, 5 अपॉन 100. ठीक आहे, इथं काय करावं लागेल, एक डेसिमल, एक डिजिट तर हे झालं, दुसरे डिजिट 0 घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं डेसिमल येणार. म्हणजे 5 पैसे इज इक्वल टू 0.05 रुपीज. ठीक आहे, तर 72 रुपीज प्लस 5 पैसे म्हणजे 0.5 रुपीज. हे पण रुपीज आहे, हे पण रुपीज आहे, म्हणजे काय होते 72.05 रुपीज. ठीक आहे, तर ह्याला जे आहे 70 रुपीज 72 अँड 5 पैसेला असं लिहायचं आहे, 72.05. ठीक आहे, तर याचा येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला स्वतः करू शकता, मी तरी पण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. 37. नंबरचा क्वेश्चन आहे, a merchant bought 300 sacks of wheat at rupees 2500 किंवा 2500 per quintal. Due to heavy rains, 70 sacks of grains were destroyed. He sold the remaining sacks at the rate of rupees 2700 per quintal. How much profit did he make or incurred loss in this ट्रान्झॅक्शन? ठीक आहे, हे बघा, आता इथं काय दिलेलं आपल्याला की 300 सॅक्स म्हणजे काय, ते पोत्यात भरलं असतं ना गहू, आहे की नाही, त्या 300 पोते घेतले त्यांनी, है ना. प्रत्येक पोतं कितीला, है ना, 2500 रुपये पर क्विंटलला, 2500 रुपये पर क्विंटल. मला वाटतं इथं ना असं एकदम क्लिअर नाही दिलेलं आहे, पण जे 300 पोते जे आहे ते एक क्विंटलचे 300 सॅक्स आहे. ठीक आहे, त्याचे टोटल कॉस्ट किती होते, 25 3 75, है ना, 75 आणि किती झिरो आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे 7,50,000 ला हे टोटल याची कॉस्ट प्राइस झाली. ठीक आहे ना. त्याच्यानंतर त्याला काय झालं, किती बॅग्स त्याचे खराब झाले, 300 मधून 70 बॅग्स त्याचे खराब झाले, म्हणजे उरले किती आता, 230 बॅग्स त्याचे उरले. 230 बॅग्स जे आहे त्यांनी 230 बॅग्स जे आहे 2700 रुपीज पर क्विंटलच्या हिशोबाने त्यांनी सेल केले. म्हणजे याची सेल प्राइस किती होणार आता, 27 × 23 करायचं आता इथं,
आता हे इथं बघा 27 इंटू 23, 3 7 जार 21, 2 कॅरी ओव्हर झाला, 3 2 जार 6 प्लस 2 8, 2 7 जार 14, 1 कॅरी ओव्हर झाला, 2 2 जार 4 प्लस 1 5 है ना, 8 प्लस 4 12, 1 कॅरी ओव्हर झाले 621 है ना. तर हे किती झाले बघा, 6 2 1 1 2 3 1 2 3 0 म्हणजे 6,21,000 चे हे काय झालं, त्याचं सेल प्राइस झालं. आता सेल प्राइस काय कमी आहे, कॉस्ट प्राइस जास्त आहे, म्हणजे त्याला काय होणार, लॉस होणार है ना. तर लॉस किती होणार, त्याला लॉस होणार सीपी मायनस एसपी है ना. लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. तर 7,50,000 मायनस 6,21,000 किती होतात बघा, 9 है ना. इथे 4 मधून 2 मायनस होणार 2 आणि इथे 1,29,000 चा त्याला होणार लॉस. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2 लॉस होणार त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. बरोबर आहे ना, दिसतंय ना क्वेश्चन. हे जे बुक जे आहे ना, ते तुम्हाला जर व्यवस्थित दिसेल नसेल ना, त्याला झूम करून बघू शकता तुम्ही. व्हिडिओला असं झूम करून तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित दिसून जाईल. आणि बुक असेल तुमच्याकडे तर काही प्रश्नच नाही मग, बुक मधून बघायचं. ठीक आहे, भलेही तुम्हाला इथं दिसत नसेल, पण बुक मध्ये क्वेश्चन बघायचं आणि आन्सर इथे व्हिडिओमध्ये बघत जावा. ठीक आहे ना. कसं हे लवकर लवकर झालं पाहिजे म्हणून माझा प्रयत्न आहे. 37 तर केलं ना आता आपण, झालंय की हे. आता नेक्स्ट आहे 38. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. ते दिलेलं आहे, फॉर फ्लड विक्टिम्स ऑफ कोल्हापूर 5 सोशल ऑर्गनायझेशन्स कॉन्ट्रीब्युटेड ₹12,870, 13,850, 9,640, 25,390 and ₹7,450 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, हाऊ मच टोटल रिलीफ फंड वॉज कलेक्टेड. ठीक आहे, 5 ऑर्गनायझेशन 5 संस्थांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट केले, पैसे गोळा केले. ठीक आहे, तर टोटल पैसे किती झाले, सगळ्यांची टोटल करायची आहे. एकदम सोपं आहे, पटापट बघा. 12,870, ठीक आहे, 13,850, जरा नीट लिहावं लागेल, गडबडीत नाही तर गडबड होऊन जाईल. 964025,390, त्याच्यानंतर 7450. ठीक आहे, सगळ्यांची टोटल करा. हे 0 आलं, 7 प्लस 5 12, 12 प्लस 4 16 प्लस 9 25 प्लस 5 30, 3 कॅरी ओव्हर झाले, 8 प्लस 3 11 प्लस 8 19 प्लस 6 25 प्लस 3 28 प्लस 4 32, 2 आले, परत 3 कॅरी ओव्हर झाले, 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 9 17 प्लस 5 22 प्लस 7 29, परत 2 कॅरी ओव्हर झाले, 2 प्लस 1 3, 3 प्लस 1 4 प्लस 2 6, 69,200. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, सोपं आहे, फक्त फास्ट मला याच्यात करता आलं पाहिजे. हा, चला नेक्स्ट. सगळं काही याच्यावर आहे. तुम्हाला जर ट्रॅक करायचं असेल तर तुम्हाला स्पीड वाढवावं लागेल, बस, दुसरं काही नाही. ड्युरिंग 3 days ड्रामा फेस्टिवल ॲट ऑडिटोरियम out of 1,250 seats, 12% seats remained vacant on the first day, 10% seats were vacant on second day, and on third day 4% seats remained vacant. How many seats remained vacant in total during the 3 days? एक म्हणजे ड्रामा म्हणजे नाटक असते ना, नाटक एका ऑडिटोरियम मध्ये नाटक होतं 3 दिवसाचं, आणि त्या ऑडिटोरियम मध्ये टोटल 1250 सीट्स आहे, पण प्रेक्षक आलेच नाही तेवढे. ठीक आहे ना, पहिल्या दिवशी 12% सीट्स रिकाम्या राहिल्या. तर सिंपल आहे बघा, 1250 चे 12%
है ना. 12% म्हणजे काय होते बघा, 12 आणि पर्सेंट म्हणजे 100 सरळ सरळ. ठीक आहे, ते किती येतात बघा, 1 0 कॅन्सल होणार. आणि हे 5 बघा, 5 2 जा 10 आणि हे 5 2 जा 10, 5 5 जा 25, हे 2 6 जा 12, 25 6 जा 150. पहिल्या दिवशी किती सीट वॅकेंट होत्या, किती सीट रिकाम्या राहिल्या, 150 सीट रिकाम्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी बघा, हा पहिला दिवस नाटकाचा, हा दुसरा दिवस, 1250 सीट आहे, त्याच्यातले 10% सीट रिकामे होते. मग 10% म्हणजे किती झाले, हे 2 0 सगळे कॅन्सल होणार. 125 सीट्स वॅकेंट होते. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 1250 सीट पैकी 4% सीट्स तुमचे वॅकेंट होते. तर किती होते बघा, 5 2 जा 10, 5 25 जा, है ना, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 25 into 2 50. सगळ्यांचं टोटल करा बघा, हे ते 5 है ना, ते 5 इथे 5 + 5 10 + 2 12, 1 कॅरी ओव्हर झालं 3. म्हणजे तिन्ही दिवस मिळून, है ना, 325 सीट्स रिकाम्या राहिल्या. त्याचा आन्सर नंबर येतोय आन्सर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 40. याच्यामध्ये इफ 15th मार्च इज मंडे, देन विच डे विल ऑक्युअर 5 टाइम्स इन दॅट मंथ. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, जर 31 दिवसाचा महिना असेल आणि 1 2 3 तारखेला जर जे डेज येतात तेच डेज तुमचे लास्टचे जे 3 डेज असतात तेच डेज येतात. ठीक आहे, तर आता इथं बघा, जर 15th मार्चला कुठला डे होता, मंडे. आता 1 तारखेला कुठला डे असेल मार्चच्या महिन्यात, इकडं बॅक जायचं आपण. एक आठवडा अगर 7 दिवस मायनस केले तर 8 मार्चला काय असणार आहे, मंडे असणार आहे. 1 मार्चला पण मंडे असणार आहे. परत इकडे गेलं तर 1 मार्चला पण मंडे असणार आहे. मंडे, इथं पण मंडे, इथं पण मंडे. ठीक आहे ना, 1 मार्चला मंडे, 8 मार्चला मंडे, 15 मार्चला पण मंडे. आता 1 मार्चला मंडे आहे तर 1 2 आणि 3 तारीख, है ना, म्हणजे कुठले कुठले होणार, मंडे 1 तारीख, ट्यूजडे, है ना, 2 तारीख असणार, आणि मंडे ट्यूजडे आणि वेडनेसडेला 3 तारीख असणार आहे. तर हे जे सेम डेज आहे ना, हे मग तुमचे कुठे येणार आहे, शेवटचे जे दिवस आहेत, है ना, मंडे ट्यूजडे वेडनेसडे, म्हणजे 31ला वेडनेसडे, है ना, 30ला ट्यूजडे आणि 29ला मंडे येणार आहे. ठीक आहे, समथिंग इज रॉंग. त्याच्यानंतर काय झालं, काय म्हणायचं त्यांना, विच डे विल ऑक्युअर 5 टाइम्स इन दॅट मंथ, है ना. तर याच्यामधले बघा, वेडनेसडे, है ना, याच्यामध्ये बघा कुठलं कुठलं दिलेलं आहे डेज. थर्सडे दिलाय का इथं, नाही आहे. फ्रायडे आहे का, नाही आहे. सॅटरडे आहे का, नाही आहे. कुठला आहे, वेडनेसडे आहे. तो वेडनेसडे जो आहे ना, तो 5 टाइम्स येणार आहे. ठीक आहे, वेडनेसडे हे जे 3 दिवस असतात ना, हे 5 वेळा येतात त्या महिन्यामध्ये. ठीक आहे, 31च्या महिन्यामध्ये. तर याच्यातला आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 41. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 7/2 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द डायमीटर. एकदम सोपं क्वेश्चन आहे, तुम्हाला माहिती आहे. डायमीटर इज इक्वल टू किती असते, डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. ठीक आहे ना, 2 इंटू रेडियस, रेडियसचा डबल असते. ठीक आहे, तर डायमीटर किती असणार आहे, डायमीटरला स्मॉल शॉर्टकट मध्ये डाया लिहितो आपण. हे बघा, 2 इंटू रेडियस किती आहे इथं, 7/2 मीटर सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं तर किती आलंय, 7 सेंटीमीटर. तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 4.
हे बघा, ह्याला शॉर्टकट मध्ये ना हे हे हाफ आहे है ना, 7चं हाफ आहे, मग फुल काय होणार, 7 होणार. तर डाया किती होणार, 7 सेंटीमीटर होणार. एकदम सोपं आहे. बघितल्या याचा आन्सर आपल्याला कळालं पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 आहे बघा की द नंबर्स 78312, 78135, 78351 and 78531 are arranged in descending order. What will be the sum of the first number and from the right side the third number? आता याला असेंडिंग मध्ये लिहायचं आपल्याला, सॉरी डिसेंडिंग मध्ये लिहायचं. तर डिसेंडिंग मध्ये म्हणजे कसं लिहावं लागतं, पहिले मोठी, त्याच्यापेक्षा मग छोटी, मग छोटी, मग सगळ्यात छोटी. ठीक आहे. आता इथं पहिले बघा, इथं सगळ्यात मोठी नंबर कुठली असेल, सगळ्यांमध्ये पहिले 2 डिजिट तर 78 आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा डिजिट बघा, इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे. म्हणजे सगळ्यात मोठी नंबर कुठली होणार, 78531. सगळ्यात मोठी नंबर काय होणार, 78531. त्याच्यानंतर सेकंड प्लेसवर कुठली येणार बघा, 351 है ना. तर 78351. त्याच्यानंतर थर्ड वर किती येणार, 78312, 78312. आणि फोर्थ वर किती येणार, 78135. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट विल बी द सम ऑफ फर्स्ट, ही जे फर्स्ट नंबर आहे, अँड थर्ड फ्रॉम द राईट, ही राईट साईड झाली, याच्यावरून थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड नंबर, ह्या दोन नंबरचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. 78531, 78351. बघा किती येते, 2 8 8 8 + 8 16, 7 + 7 14 + 8 15 है ना. 15 म्हणजे हे किती झाले, 1,56,882. हे काही तसं रुपीज बिपीज नाही आहे. त्याला 156882 पहिला नंबर. आन्सर नंबर काय येतो याचा, 1. ठीक आहे. चला सोपा आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये आहे 15 लिटर्स 200 ml मायनस 13 लिटर 530 ml, हाऊ मच. तर बघा 15 लिटर, ठीक आहे, आणि 200 ml, 200 ml. त्याच्यानंतर याला मायनस काय करायचं, याच्यातनं मायनस 13 लिटर, 13 लिटर आणि 530 ml, 530 ml मायनस करायचं आहे. ठीक आहे. आता हे इथून 15 मधून तर 13 मायनस होणार, पण 200 मधून हे मायनस नाही होणार. तर आपण काय करू, याच्यातून 1 लिटर इकडं बॉरो करू. तर 1 लिटर बॉरो केल्यावर काय होणार, हे 14 लिटर होणार आहे, आणि हे किती होणार, 1200 ml होणार. ठीक आहे, 1200 ml होणार, आणि हे 13 लिटर राहणार. ठीक आहे, 530 ml. आता ml मधून ml मायनस होणार. ठीक आहे, 0 7, हे 1 झालं, 11 मधून 5 गेले 6 है ना, 670 ml आले, आणि हे 1 लिटर आलंय. ठीक आहे. तर आता याचा आन्सर कुठला येतो बघा, याचा आन्सर बघा, इथं सेकंडचा दिलेला आहे 1.67 ml, लिहू नका ते. ठीक आहे, 1.67 ml नाही आहे, 1 लिटर 670 ml असं आहे ते. ठीक आहे. तर याच्यातला बघा, हे 2 लिटर तर नाही आहे, सेकंड पण नाही आहे, थर्ड बघा 1 लिटर 670 ml, थर्ड नंबरचा आन्सर बरोबर आहे. याचा आन्सर नंबर 3. ठीक आहे. आपण घाई गडबडीत 1.67 ml नाही लिहायचं. 1 लिटर 670 ml आहे याचा आन्सर, करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. Which of the following is completely divisible by 3? 3चा जो डिव्हिजिबिलिटीचा जो रूल आहे तो माहिती आहे ना तुम्हाला, की कुठलीही नंबर असेल त्या नंबर मधले जेवढेही डिजिट आहेत त्यांचं जर आपण ऍडिशन केलं
आणि त्याचं जे ऍडिशन आहे त्याची जी टोटल आहे ती जर 3 डिवाइड होत असेल तर ती नंबर 3 डिवाइड होणार. तर आता इथे जेवढे नंबर दिले ना त्यांचे पटापट आपण ऍड करून बघू त्याला. जसं आता इथं पहिल्याचं दिलंय 7553, तर 7 + 5 + 3 किती होतात बघा. 5 + 5 10 आणि 7 + 10 पहिला येते 20, पहिल्याचं येते 20. हे तर 3 डिवाइड होत नाही, ठीक आहे ना. 20 जे आहे 3 डिवाइड होत नाही. दुसरं काय येते बघा 8 + 3 11 + 3 14, 14 प्लस पण 3 डिवाइड होत नाही. थर्ड बघा काय येते 2 + 3 5 + 5 10 + 2 12, ठीक आहे. 12 जे आहे 3 डिवाइड होते. फोर्थ मध्ये काय दिलेलं आहे 9 + 8 म्हणजे 17 + 5 22 + 1 23. 23 पण जे आहे 3 डिवाइड होत नाही. तर कुठली थर्ड नंबरची जी थर्ड आन्सर जो आहे, थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे 2352, ती नंबर जी आहे ती 3 डिवायझिबल आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर नंबर काय येतोय, आन्सर नंबर 3, ठीक आहे. हे बघा सगळे 1 2 3, 1चा तर गरज नाहीये, 2 3 हा ना, यांचा डिव्हिजिबिलिटीचा रूल तुम्ही पाठ करून घ्या. त्याच्यानंतर 4चं 6 हा ना, 7 8 9चे यांचे सगळ्यांचे डिव्हिजिबिलिटी रूल वेगवेगळे आहे. सगळ्यांचे रूल तुम्ही पाठ करून घ्या, ठीक आहे ना. 5चा तर एकदम सोपा आहे. कुठल्याही नंबरच्या लास्टला जर 0 आणि 5 आला तर ते नंबर 5 डिवाइड होते म्हणजे होते, ठीक आहे. 5चा सगळ्यात सोपा आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 45. इथं दिलेलं आहे आपल्याला बघा, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स इज इक्विव्हॅलेंट टू द फ्रॅक्शन 14/35. इथे एक फ्रॅक्शन दिलेलं आहे आपल्याला 14/35. तर इथे बघा हे जे फ्रॅक्शन आहे ना याला आपण याच्या इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काय लिहू शकतो माहितीये का, 7 2 हा 7 ने डिवाइड करायचं याला, 7 2 14 आणि 7 5 35 म्हणजे हे 2/5 आहे. तर इथं बघा इथं एकदम सोपं आहे बरं का. डिनोमिनेटर सेम असले ना तर एकदम सोपं होऊन जाते आपल्याला. पहिला जो फ्रॅक्शन आहे तो कुठला आहे, किती येणार माहितीये का. पहिला फ्रॅक्शन येतोय 1/7. दुसरा कुठला येतोय 2/5 है ना. है ना, हे 5 याचा कॉमन हे घेऊन घ्यायचं डिनोमिनेटर आणि वरची जी नंबर आहे 8 - 6 2 येऊन जाते, ठीक आहे. तिसरा जो आहे तो ऑप्शन येतोय बघा 7/5 आणि चौथा जो आहे तो येतोय 7/7, 7/7, ठीक आहे. त्याच्यातला कुठला आहे याच्या इक्विव्हॅलेंट, सेकंड नंबरचा, ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 2, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 46. इथे बघा, प्रणव वॉन्ट्स टू बाय अ प्लॉट फॉर ₹4,17,300, but he has ₹7,12,300 with him. He will have to arrange the remaining amount from bank loan, है ना, from bank loan. How much amount should he borrow as loan? आता जो आहे प्रणव त्यांना एक प्लॉट घ्यायचा आहे. तो प्लॉट जो आहे तो आहे 24,17,300 रुपीजचा. पण त्यांच्याकडे किती आहे, त्यांच्याकडे फक्त 7,12,300 रुपीज आहे. म्हणजे त्यांना अजून किती रुपीजची गरज आहे हे एवढे त्यांच्याकडे आहे. अजून किती रुपीजची गरज आहे याच्यातून याला मायनस करून बघायचं. किती येते बघा, 7 - 2 5 हे 0 आणि हे किती येतात 24 - 7 17. म्हणजे यांना 17,05,000 रुपीजची गरज आहे. मग ही एवढी अमाऊंट काय करणार, ते बँकेतून लोन घेणार. तर बँकेमधून किती बॉरो करणार ते लोन, 17,05,000. त्याच्यामध्ये बघा 17,05,000 पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1, ठीक आहे. चला सोपा आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 आहे 12 hours 18 minutes minus 6 hours 45 minutes is equal to how much. 12 hours, ठीक आहे,
18 मिनिट्स मायनस 6 आवर्स आणि 45 मिनिट्स. आता सेम इथं तेच प्रॉब्लेम, 18 मधून 45 मायनस होत नाही. मग आपण काय करायचंय, आपल्याला इथून आपण बॉरो घेऊया 1 आवर बॉरो केल्याने इथं काय होणार, 1 आवर म्हणजे इथं 11च राहणार आणि इथे किती होऊन जाणार, 60 मिनिट ऍड होऊन जाणार याला, तर हे किती होणार, 78 मिनिट होणार आणि हे 6 आवर 45 मिनिट्स. बस आता याला मायनस करून द्या. 8 मायनस 5 गेले 3, 7 मधून 4 गेले 3, ठीक आहे, आणि हे गेले 11 मधून 6 गेले 5. तर काय येतोय, 5 आवर्स 33 मिनिट्स है ना, 5 आवर्स 33 मिनिट्स. याचा येतो आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला 47 झालंय. नेक्स्ट आता बघूया आपण. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की व्हॉट इज द सम ऑफ ऑल द डिवायझर्स ऑफ 90. आता तुम्हाला आपण ना फॅक्टर म्हणा किंवा डिवायझर्स म्हणा काढायची आपण पद्धत बघितली होती. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले तर कुठल्याही नंबरचा एक डिवायझर किंवा एक फॅक्टर काय असतो, 1 असतो. सुरुवात तर तिथूनच होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा डिवायझर 2 असू शकतो का, असू शकतो का बघायचं. 2 नी डिवाइड होते का, हो होते. कितीनी, 45. 45 इंटू 2 केलं तर 90 येते. परत हे 3 नी डिवाइड होते का, होते. 30 टाइम्स 3 इंटू 30 म्हणजे 90 होते. त्याच्यानंतर हे बघायचं 4 नी डिवाइड होते का बघा, 4 2 जा 8, 0. 10 येते. 10 तर डिवाइड होत नाही 4 नी, म्हणजे 4 नी होणार नाही. 5 नी होते का, हो होते बघा. 5 1 जा 5, 5 8 जा 40 है ना, 5 8 जा 40 म्हणजे 5 इंटू 18. 6 नी होते काय बघा, हे 6 1 जा 6, 3 आले, 6 5 जा है ना, 6 1 जा 6, 3 येते, 6 5 जा 30 म्हणजे 6 नी पण होते. 15 6 जा 19, 90. ठीक आहे ना. 7 नी होते का बघा, 7 नी नाही होत. ठीक आहे. 8 नी होते का, 8 नी पण नाही होत. मग 9 नी होते बघा, है ना, 9 10 जर 90. ठीक आहे. परत है ना, 9 नी होते. परत आता 10 नी होते का, होते. 10 इंटू 9 म्हणजे 90. बस झालं. जेव्हा इथे असे हे नंबर असे क्रॉस झाले की त्याच्या पुढं आपल्याला करायचं नाहीये. इथून आपल्याला त्या काउंट करायचं किती यायचे बघा. हे बघा 1 2 3 4 5 6 9, 1 2 3 5 6 9. त्याच्यानंतर हे 10. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 10 नंतर आता 15 है ना, 15. त्याच्यानंतर 18, 30, 45 आणि हे 90. हे सगळे याचे झाले डिवायझर्स. ठीक आहे. या सगळ्यांची टोटल आता आपल्याला काढायची आहे. त्यांचे सगळ्यांचे पहिले मोठे मोठेचे आपण ऍड करून घेऊया. इथं बघा जसं आता बघा हे 45 आणि 15 किती होतात, 60. 60 प्लस 90 किती होतात, 150 प्लस 30 किती होणार, 180 है ना. हे झाले 180. त्याच्यानंतर आता राहिले काय बघा, परत हे 10 पण करून टाकू याच्यामध्ये 10 है ना, म्हणजे 190 झाले. ठीक आहे. आता हे बघा, याला बघा 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6 प्लस 5 6 प्लस 5 11 प्लस 6 17, 17 प्लस 9 17 प्लस 9 26. ठीक आहे. 26 झाले. इथं 26च लिहून घेऊया. परत आता हे सगळ्यांचं झाली टोटल. आता उरला काय, 18. यांना सगळ्यांना ऍड करा. 8 प्लस 6 किती होतात, 14. 1 कॅरी ओव्हर झालं. 10 प्लस 2 12 प्लस 1 13. परत 1 234. त्याचा आन्सर काय येतोय, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 234 म्हणजे येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला चला नेक्स्ट बघूया. Next आहे question number 49. If the fractions are arranged in ascending order, what will be double of the fraction at the second last place? आता इथं जे फ्रॅक्शन्स दिले ना, लक्षात ठेवा. असे दिलेले 1/4, 1/7 है ना, 1/8, 1/2 आणि 1/5. इथे सगळ्यांचं न्यूमरेटर सेम आहे
आणि डिनोमिनेटर वेगवेगळे आहे. पण एक आता इथे लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतंय की 1/8 जास्त आहे, पण हे चुकीचं आहे बरं का. 1/8 जास्ती नाही आहे, सगळ्यात लहान जो आहे 1/8 आहे. ठीक आहे, डिनोमिनेटर जेवढा मोठा असेल तेवढं तो फ्रॅक्शन लहान असतो आणि डिनोमिनेटर जेवढा छोटा असेल तेवढा तो फ्रॅक्शन मोठा असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॅक्शन जो आहे ना 1/2 आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात मोठा नाही आहे, कारण आपल्याला काय करायचं, असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला पहिले सगळ्यात छोटा लावावा लागेल. तर 1/8 सगळ्यात छोटा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 1/7, त्याच्यानंतर 1/5, त्याच्यानंतर 1/4 आणि सगळ्यात लास्ट 1/2 हा सगळ्यात मोठा फ्रॅक्शन आहे. एक लक्षात ठेवा, डिनोमिनेटर जेवढा मोठा तेवढा छोटा फ्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे तेवढी छोटी होते. ठीक आहे, चला तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे की व्हॉट विल बी डबल ऑफ द फ्रॅक्शन ऍट द सेकंड लास्ट प्लेस. सेकंड लास्ट प्लेस कुठली आहे बघा, हे लास्ट, हे सेकंड लास्ट. तर याचं डबल करायचं आहे. 1/4चं डबल इंटू 2 केलं तर किती होते बघा, 2 म्हणजे 2 ला आपण, तुम्हाला माहिती आहे 2 म्हणजे 2/1 लिहू शकतो याला. ठीक आहे, हे 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4, ते 1/2. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 2, सॉरी आन्सर नंबर 3, 1/2. ठीक आहे, समजून घ्या, याला नीट समजून घ्या. डिनोमिनेटर सगळ्यांचे सेम, न्यूमरेटर सगळ्यांचे सेम आहे. खालच्या जो डिनोमिनेटर जो जेवढा मोठा असेल तेवढा तो फ्रॅक्शन लहान, आणि डिनोमिनेटर जो सगळ्यात छोटा असेल तेवढा मोठा तो फ्रॅक्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 50. आज आपण 50 करू या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 50 करू. ठीक आहे, बराच मोठा व्हिडिओ होता आहे, 1.5 तासाचा, जवळपास 1.5 तास पेक्षाही जास्त होते, 1.25 तासाचा. चला नेक्स्ट आहे 50. तर बघा, रमेश अँड सुधा डिपॉझिटेड सेम अमाउंट फॉर 1 year at 2 different places. Ramesh got interest at 8% per annum and Sudha got interest at 7.5% per annum. If Ramesh got rupees 500 more than Sudha, then find the amount that Ramesh had deposited. आता इथे बघा, आपल्याला अमाऊंटच नाही दिलेली आहे. ठीक आहे, अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल, किती प्रिन्सिपल त्याच्यामध्ये डिपॉझिट केले, हा ते दिलेलं नाही आहे. तर इथं जो फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्टचा, त्याच्यानुसार बघा, जो रमेश आहे, रमेशचा इंटरेस्ट किती येतोय बघा, रमेश आणि सुधा दोघांनी काही अमाऊंट जी आहे डिपॉझिट केली है ना एका बँकमध्ये. ठीक आहे, सेम अमाऊंट फॉर 1 year ॲट 2 different प्लेसेस. एका वर्षासाठी डिपॉझिट केले. रमेश गॉट इंटरेस्ट ॲट 8% पर एनम है ना. त्याला रमेशला जो आहे, रमेशला किती इंटरेस्ट मिळाला है ना, रमेश गॉट इंटरेस्ट, त्याला इंटरेस्ट मिळाला आहे, पी तर माहिती नाही आहे. ठीक आहे, इंटरेस्ट किती आहे 8 आणि इयर 1 आहे. ठीक आहे, आणि अपॉन 100. ठीक आहे, तर इंटरेस्ट किती आला, तो इंटरेस्ट आला 8p/100 इंटू 1, म्हणजे सेम नंबर येतो. तर हा झाला कोणाचा इंटरेस्ट आहे, हा रमेशचा, रमेशला इंटरेस्ट मिळालाय. त्याच्यानंतर सुधाला किती मिळालाय, सुधाला जो इंटरेस्ट मिळालाय तो p इंटू 7.5/100. ठीक आहे ना, हा झाला सुधाचा इंटरेस्ट. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की इफ रमेश गॉट ₹500 मोर दॅन सुधा, सुधापेक्षा त्याला ₹500 जास्त मिळाले. ठीक आहे ना, म्हणजे सॉरी, इथं आपण अजून एक बघा, 7.5 इंटू है ना 7.5p, 7.5p/100 हा झाला सुधाचा इंटरेस्ट. आता काय म्हटलेलं आहे की रमेशला सुधापेक्षा ₹500 जास्त इंटरेस्ट मिळालाय. ठीक आहे ना, तर म्हणजे हे 8p, रमेशचा इंटरेस्ट किती आहे 8p/100 मायनस सुधाचा इंटरेस्ट किती आहे 7.5p/100 इज इक्वल टू किती येत आहे ₹500 जास्त है ना. रमेशला किती ₹500 जास्त, म्हणजे रमेशला जेवढा इंटरेस्ट मिळाला
आणि सुधाला जेवढा इंटरेस्ट मला त्याच्यामध्ये 500 रुपयाचा फरक आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, किती अमाऊंट डिपॉझिट केली ते काढायचं आहे. इथं बघा यांचं दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, तर इथं 100 येणार आणि 8p मायनस 7.5 म्हणजे 7.5p म्हणजे किती होणार, 8 मधून 7.5 गेले तर 0.5च राहणार ना, 0.5 है ना, इज इक्वल टू 500. मग 0.5 इज इक्वल टू 0.5p इज इक्वल टू किती होणार, 500 है ना, हे 100 इकडे जाणार आहे. तर 500 चे 2 झिरो आणि याचे 2 झिरो. ठीक आहे, हे झाले. आता पी ची व्हॅल्यू किती येणार, पी ची व्हॅल्यू थोडं इथं खाली जागा नाही, आपण साईडला लिहू इथं. पी पी म्हणजे येणार आहे बघा 50 अपॉन 0.5. ठीक आहे. आता इथं बघा, इथं काय होणार माहितीये का, हे जे इथं एक डेसिमल आहे ना, याचा एक 0 इथे वाढून जाणार आणि खाली येणार 5, खाली येणार 5. ठीक आहे. आता 5 ने याला डिवाइड करायचं, 5 1 जा 5, इथं 5 1 जा 5, 1 2 3 4 5 0, 1 2 3 4 5 0, हे किती आले 1 लाख रुपीज. म्हणजे दोघांनी किती अमाऊंट डिपॉझिट केली होती बँकेत, 1 लाख रुपीज डिपॉझिट केले होते. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1, आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित समजून घ्या कसं केलंय ते. थोडासा टफ क्वेश्चन आहे तसा हा. इथं माहिती नाही खाली काय असं लिहिलेलं आहे, द क्वेश्चन हॅज बीन मॉडिफाईड. माहिती नाही, एवढे टफ क्वेश्चन नाही द्यायला पाहिजे 5th स्टँडर्डच्या मुलांना. चला ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचे 50 क्वेश्चन कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे, चला धन्यवाद.